आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण. हरित भविष्याच्या दिशेने न्यायालयाचा पुढाकार. वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश. झाडे म्हणजे पृथ्वीची फुफ्फुसे. न्यायाधीश श्रीमती आदिती कदम. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली, वकील संघटना जिल्हा व सत्र न्यायालय सांगली तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री ग कांबळे यांनी केले. पर्यावरणाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत त्यांनी वृक्ष संवर्धनाची गरज विशद केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आदिती कदम होत्या. मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, झाडे ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत. पर्यावरण संरक्षण हा सध्याच्या मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. प्रत्येक रोपटे म्हणजे भविष्यातील श्वास आहे. आपल्याला पुढच्या पिढीला शाश्वत द्यायचे असेल तर प्रत्येकाने हिरवाईचा वारसा निर्माण करण्याची गरज आहे. आजच्या पर्यावरणीय दिनी वृक्षारोपण संवर्धन संरक्षणाची पवित्र प्रतिज्ञा करूया. यावेळी त्यांनी ओझोन थराचे होत असलेले नुकसान, वनसंपत्तीतील घट आणि प्लास्टिकच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मुख्यालयातील जिल्हा न्यायाधीश श्री व्ही निंबाळकर, कौटुंबिक न्यायाधीश श्रीमती S.J. घरत, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तसेच प्रभारी प्रबंधक महेश गुर्लहसूर व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा प्राधिकरणाचे अधीक्षक श्री शंकरराव वानखेडे व इतर कर्मचारी यांनी केले. जिल्हा न्यायालय सांगली मुख्यालयातील सर्व न्यायाधीश, वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पर्यावरणीय संवर्धनासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. समाजाच्या प्रत्येक घटकाने पर्यावरणीय आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारल्यास हरित, समृद्ध आणि शाश्वत भविष्य घडवणे शक्य होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी निसर्गरम्य फाउंडेशनचे अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.